सर्वांना मनापासून नमस्कार। आजच्या या वसंत बालमंदिरच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले माननीय रविकांत शंकर माने, आमच्या शाळेचे अधीक्षक माननीय कुंभार सर, आजच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेल्या मालू हायस्कूलच्या सहशिक्षिका माननीय ग्रामोपाध्याय मॅडम, जोशी मॅडम, दोनही विभागाचे दोनही सत्रांचे पर्यवेक्षक द्वयी आणि कार्याध्यक्ष द्वयी, आजच्या ह्या समारंभाला आजपासून सुरुवात झालेली आहे। या समारंभासाठी निवडले गेलेले विद्यार्थी प्रतिनिधी, आपण सर्व पालक आणि आपापली कला सादर करण्यासाठी उत्सुक असलेले सर्व बालचमू, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। मला वाटतं तुमच्या सगळ्यांपैकी बरेचसे पालक सकाळीही उपस्थित होते आणि सकाळी एक शब्द मी असा वापरला होता की आमचे अध्ययन तेजस्वी असो, या ब्रीदवाक्याखाली आपली शाळा, आपली संस्था कार्यरत आहे। अध्ययन केव्हा तेजस्वी असणार आहे? जेव्हा विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकास होणार आहे। मानसिक आनंद कशातून मिळणार आहे मुलांना? तर त्यांच्या कलागुणांना जर शाळांनी वाव दिला तर त्यांना मानसिक आनंद मिळणार आहे, त्यातून त्यांचे शारीरिक वृद्धी होणार आहे आणि ह्या सगळ्यांचा संगम म्हणजे कला। आणि आपल्या कला सादर करण्यासाठी आज पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व वर्गातले सर्व विद्यार्थी, म्हणजे लहान गटाचे 3ही तुकड्या, मोठ्या गटाच्या 3ही तुकड्या, शिशु गटाचा 1 वर्ग, अशा सर्व वर्गातले एकूण 300 विद्यार्थी आपल्याकडं शिक्षण घेतात। तर 300च्या 300 विद्यार्थी आपले स्टेजवर येणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम परिचय करून देण्याच्या आधी पालकांना माझी अशी नम्र विनंती आहे की इतक्या मोठ्या संख्येने आपण या मुलांना इथं स्टेजवर येण्याची संधी देणार आहे। शाळेकडून आपण फोटोग्राफीची आणि व्हिडिओग्राफीची सोय केलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पालकाला त्यांच्या पाल्याचा कार्यक्रम चांगला दिसावा यासाठी तुम्ही एक सहकार्य करायचं आहे की कुणीही मोबाईल घेऊन मध्ये उठवू नका, शूटिंग करू नका। शाळेकडून शूटिंगची व्यवस्था केलेली आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री रविकांत माने सर यांचा थोडक्यात मी परिचय आपल्यासमोर ठेवते। आपल्या संस्थेचं आणखीन एक धोरण असं असतं की शक्यतो आपल्या पालकांनाच आपण पाहुणे म्हणून बोलवत असतो, कारण आपल्या पालकांमध्ये सुद्धा खूप टॅलेंट आहे। कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांची किंवा अन्य कुठल्या नेत्यांची आपल्याला आवश्यकता भासत नाही, कारण आपल्या पालकांमध्येच खूप डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शासकीय अधिकारी आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर आहेत आणि त्यातलेच आजचे आपले माने सर। माने सरांचं मूळ गाव दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। माने सर, आपण BSc ॲग्री आहात। आपलं दत्तवाड इथेच माध्यमिक शिक्षण आपण पूर्ण केलेलं आहे आणि BSc ॲग्री आपण कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथून पूर्ण केलेला आहे। माने सरांनी विविध रक्तदान शिबिरांमध्ये सहभाग त्यांचा नोंदवलेला आहे। शासनाच्या कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून आपण कार्यरत आहात। कृषी पर्यवेक्षक या कामाच्या त्यांच्या कार्यकक्षेत काय काय येतं असं सहज त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी विविध कामांची यादीच माझ्यासमोर वाचून दाखवली। त्यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे, त्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत देणे, समजा अवर्षण असेल, अवकाळी असेल किंवा पूर याच्यामुळे किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याचे पंचनामे करणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, अशा विविध शेतकऱ्यांसाठीच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम मानेसाहेब आपण करताय। आणि आपल्याला माहिती आहे की आपणा सर्वांसाठी शेतकरी हा घटक फार महत्त्वाचा आहे आणि त्या घटकांसाठी काम करणारे जे नियुक्त अधिकारी असतात ते त्याहीपेक्षा महत्त्वाचे असतात। अशा महत्त्वाच्या कार्यक्षेत्रात मानेसर आपण कार्यरत आहात। महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सरांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे। 26 जानेवारी 2018च्या बेडक ग्रामसभेमध्ये आपला नागरी सत्कारसुद्धा आपला संपन्न झालेला आहे। मानेसाहेबांना प्रवासाची आणि क्रिकेट पाहण्याची आवड आहे। महाराष्ट्राच्या कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजना प्रभावीपणे राबवणे, त्याबद्दल वेळोवेळी जिल्हा स्तरावरून आणि राज्यस्तरावरून केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाकडून त्यांना विविध सन्मान, विविध प्रशस्तीपत्रकं प्राप्त झालेली आहेत। खूप मोठा परिचय आहे त्यांचा, मी आपल्यासमोर थोडक्यात ठेवलेला आहे।
कारण आपण एका वेगळ्या झोनमध्ये आहोत, एका वेगळ्या मूडमध्ये आहोत. मुलांची जी कला आज इथं मुलं सादर करणार आहेत ती पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत. तर मी पुनश्च एक वार सन्माननीय व्यासपीठाचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करते आणि माझं प्रास्ताविकाचं काम थांबवते. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक मॅडम, शाळेचे सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग आणि स्वरतरंग कार्यक्रमासाठी उपस्थित विशेष करून पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, वसंत बालमंदिरच्या स्वरतरंग या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमासाठी मला उद्घाटक म्हणून आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी शाळेचं आभार व्यक्त करतो. शाळेच्या इमारतीमध्ये मॅडम माझी दोन्ही मुलं शिक्षण घेत आहेत. दोन्ही मुलं शिक्षण घेत असताना शाळेत चालणारे विविध उपक्रम, शाळेत चालणारे विविध कार्यक्रम याचा पालक या नात्याने मी जवळून पाहत असतो. आणि असं म्हणतात की लहान मुलं ही फार सुंदर सुंदर फुलं असतात आणि या फुलांमध्ये विविध असे कलारंग किंवा सुगंध भरण्याचं काम पालक तर करत असतात, पण प्रामुख्याने हे रंग भरण्याचं काम शाळा करत असते. आणि अशाच एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला आमंत्रित करल अशी कोण कल्पना नव्हती, पण आज तो क्षण या शाळेनं मला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी आभारी आहे. आता या प्रमुख पाहुणा या निमित्तानं मी आपल्याला आव्हान पण करतो. भारत सरकारनं सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आजच्या जीवनात आपण पिझ्झा, बर्गर किंवा कुरकुरे, वेफर्स ह्या गोष्टीपेक्षा पौष्टिक तृणधान्याचा वापर आहारात करणं फार गरजेचं आहे. पौष्टिक तृणधान्य म्हणजे कुठली? आता तुमचीच ज्वारी, बाजरी असेल, राळा असेल, नाचणी असेल, ह्याचा आपण आहारात वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आवश्यक शरीराला आवश्यक मूलद्रव्ये असतील, जीवनसत्व असतील, प्रथिने असतील, कर्बोदके असतील हे मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या तृणधान्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळते. त्यामुळे आवर्जून आपण ह्या तृणधान्य पिकांचा आहारात वापर केला पाहिजे. आता मुलांच्या अंगात असणारे विविध सुप्त कलागुण आज ते सादर करणार आहेत. यासाठी पालकांनी पण आणि शाळेने पण खूप परिश्रम घेतलेला आहे आणि हे सादर करण्याची आणि आपल्याला पाहण्याची पण उत्सुकता आहे. तर शाळेच्या या कार्यक्रमासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुयश चिंततो. तसेच पुनश्च एकदा मला आज प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले, माझा सन्मान केला, याबद्दल मी परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. माननीय श्री रविकांत शंकर माने हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानते. तसेच आमच्या शाळेचे शाळा अधीक्षक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सेवक, क्लार्क यांचे मी आभार मानते. तसेच मंडपवाले, फोटोग्राफर, पत्रकार, साऊंडवाले यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानते. आणि कोण राहिला असेल तर त्यांचंही आभार मानते. पालकवर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, त्यांचेही मी आभार मानते. तसेच आमचे सर्व बालचमू आता छान नाच सादर करणार आहेत, त्यांचेही मी कौतुक करते.
किलबिल पक्षी बोलती झुळ 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 झरे वाहती पानो पाणी
गवतावरती थेंब दवाचे कटी चमचम गवतावरती नजराणा किरणांचा आता खेळानाचा पुस्तक दरवाजा आता खेळानाचा पुस्तक नंतर वाचा आता खेळानाचा आवारा भवरे जो होले होले गा
पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर
माता की वंदे, भारत माता की वंदे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. पूर्णावरती झाडाखाली ऊन सावली विळते जाळी, पूर्णावरती झाडाखाली ऊन सावली विळते जाळी. येतो वारा पहा भरारा गवत कुशीने डुले, येतो वारा पहा भरारा गवत कुशीने डुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. दूर दूर है सूर वाहती उन्हात पिवळ्या पहाना हती, दूर दूर है सूर वाहती उन्हात पिवळ्या पहाना हती. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा. पाऊस धारा मोर पिसारा या गाण्यातून खुले, पाऊस धारा मोर पिसारा या गाण्यातून खुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे, फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे. गाती गाणे तेच शहाणे बाकी सारे खुळे, गाती गाणे तेच शहाणे बाकी सारे खुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू
छान किती दिसते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू फुलपाखरू जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी. मोठा गट पाचू गटाचे विद्यार्थी. बऱ्याची शान आई तुझ देऊल मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ओ नातवा बोटीनं फिरवाल का ओ नातवा बोटीनं फिरवाल का आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ओ नातवा बोटीनं फिरवाल का ओ नातवा बोटीनं फिरवाल का रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय करतय गरीब असो वा श्रीमंत येतो तुला ग शरण दुःखी असो का संकटी सांगे तुला गारान जिथं भक्तांचं समाधान नाही तुझं देऊल जिथं
परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाएं, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाएं, ये अमृत पिलवाएं। कहीं ये फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले, कहीं दिवाली की जगमग है, होली के कहीं मेले, कहीं दिवाली की जगमग है, होली के कहीं मेले, होली के कहीं मेले। जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है घेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। आ, आ,
प्रेम की बंसी जहां बजाता आए शाम सवेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा।